सर्वांना पहिल्यांदा नमस्कार. मित्रांनो, पीओ गाईड पार्ट म्हणून आपण जे बघत होतो त्यामध्ये आपण बरेच लेक्चर्स पाहिले. त्यामध्ये आपण आज पोस्ट बॉक्स बद्दल माहिती बघणार आहे. आता पोस्ट बॉक्स हे कशाच्या मध्ये, पोस्ट बॉक्स क्लॉज नंबर 55 मध्ये पोस्ट बॉक्स बद्दल माहिती दिलेली आहे बरं का. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की बाबा पोस्ट बॉक्स किती नंबर क्लॉजच्या ह्याच्यामध्ये पोस्ट बॉक्स आहे. तर पोस्ट बॉक्सची माहिती ही क्लॉज नंबर 55 मध्ये दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ते ना पोस्ट बॅग एक असतं, पोस्ट बॅग. त्या पोस्ट बॅगची माहिती आपण क्लॉज नंबर 56 मध्ये नंतर बघूया. आपण आज पहिल्यांदा आहे ना क्लॉज नंबर 55 पोस्ट बॉक्स हे असं मध्ये आपण माहिती बघणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट बॅग बद्दल माहिती पाहूया. तर क्लॉज नंबर 55 काय, पोस्ट बॉक्स. आता पोस्ट बॉक्स म्हणजे काय असतंय की बाबा हे पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिस मध्ये असे असे कप्पे असतात, असे असे लॉकर असते, बँकेप्रमाणे असे लॉकर असतात. आणि काही काही ठिकाणी अशा हे असेल पेटे असतील, असे बॉक्स असतात. ह्याच्यावर इथं तुमचा पोस्ट बॉक्स नंबर वगैरे असतो. आणि ह्याच्यामध्ये तुमचे पत्र वगैरे आलेले जे असतात ते टाकले जातात. आपण पोस्ट बॉक्स हा आहे ना, टॉपिक खूप मोठा आहे. आपण ते तोडत तोडत म्हणजे आपण एक एक पार्ट पार्ट बघत तोडत तोडत आपण पोस्ट बॉक्स ह्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट करूया. तर ठीक आहे, आपण सर्वात पहिल्यांदा पाहूया की बाबा पोस्ट बॉक्स आहे. पोस्ट बॉक्स जे ते रेंटने देण्याची ऑथॉरिटी कोणाकडे आहे? तर पोस्ट बॉक्स जे ते रेंटने देण्याची ऑथॉरिटी आहे HOC. HOC म्हणजे काय, हेड ऑफ द सर्कल. हेड ऑफ द सर्कल काय करतात की आपल्याला रेंटने जर पाहिजे असेल तर पोस्ट बॉक्स, तर त्याची ऑथॉरिटी ही हेड ऑफ द सर्कल देतात. आणि इथं ऑथॉरिटी येतो, ऑथॉरिटी कोण देतात? आता ठीक आहे, ऑथॉरिटी हेड ऑफ द सर्कल देतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर त्या पोस्ट बॉक्स मध्ये ना कोणत्या कोणत्या प्रकारचे पत्रे टाकू शकतो. तर ओनली फुल्ली प्रिपेड, ओनली फुल्ली प्रिपेड, ओनली फुल्ली प्रिपेड, अनरजिस्टर्ड आर्टिकल, अनरजिस्टर्ड, अनरजिस्टर्ड म्हणजे अपंजीकृत आर्टिकल, आर्टिकल हे टाकू शकतो आपण. कशामध्ये आपण हे करू शकतात पोस्ट बॉक्स मध्ये ना, फुल्ली प्रिपेड म्हणजे पूर्ण त्याचं पेमेंट केलं पाहिजे. समजा आहे ना, 1000 पत्र आहे आणि त्याच्यावर आपण स्टॅम्प वगैरे लावतो. जर समजा 5 रुपयाचा स्टॅम्प लावला असेल तर ते 5 रुपयाचं ते फुल्ली प्रिपेड अनरजिस्टर्ड आर्टिकल पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर ह्याच्यामध्ये पहिला समावेश होतो ILC. ILC म्हणजे काय मित्रांनो? ILC म्हणजे इनलँड लेटर कार्ड. त्यानंतर ह्याच्यामध्ये समावेश कसा होतो? पोस्ट कार्ड. ठीक आहे, पोस्ट कार्ड. त्यानंतर अनरजिस्टर्ड आर्टिकल्स. त्यानंतर ह्याच्यामध्ये समावेश कसा होतो? तर बुक्स, अनरजिस्टर्ड बुक्स. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये समावेश होतो रजिस्टर्ड न्यूजपेपर, रजिस्टर्ड न्यूजपेपर, रजिस्टर्ड न्यूजपेपर. एवढं समजलंय की बाबा आपण पोस्ट बॉक्स मध्ये ओनली फुल्ली प्रिपेड अनरजिस्टर्ड आर्टिकल टाकू शकतो. त्यामध्ये ILC म्हणजे इनलँड लेटर कार्ड असतात. त्यानंतर पोस्ट कार्ड हे अनरजिस्टर्ड आर्टिकल मध्ये मोजले जातात. त्यानंतर अनरजिस्टर्ड आर्टिकल, त्यानंतर बुक, त्यानंतर रजिस्टर्ड न्यूजपेपर. आणि त्यानंतर आपली जी साधी पत्र आहेत, अनरजिस्टर्ड आर्टिकल म्हणजे साधी पत्र, त्याचा समावेश ह्या ओनली फुल्ली प्रिपेड अनरजिस्टर्ड आर्टिकल मध्ये होतो. आणि ह्याचा आपण पोस्ट बॉक्स मध्ये हे म्हणजे पोस्ट करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार बघा, त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असते की एक जर समजा एक रेंटर हे जे पोस्ट बॉक्स आहे हे भाड्याने भेटतं नाही का. एक रेंटर एक भाडे करून एक पोस्ट बॉक्सचा उपयोग करू शकतो. पोस्ट बॉक्सचा उपयोग करू शकतो म्हणजे कसं आहे की बाबा समजा XYZ नावाचा व्यक्ती आहे, बरोबर आहे. XYZ नावाचा व्यक्ती आहे, तो फक्त एकच पोस्ट बॉक्स युज करू शकतो. आणि जर समजा आहे ना ह्याच्यामध्ये 4 अपवाद आहेत. 4 अपवाद कसे प्रकारे की पहिला अपवाद आहे बाबा की समजा एखादी कंपनी, फर्म्स किंवा कंपनी म्हणा असेल आणि सर समजा त्या कंपनीच्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं जर पत्र आलं असेल, कर्मचाऱ्याचं पत्र आलं असेल, एम्प्लॉईच, आता मराठीत कर्मचारी आणि इंग्लिश मध्ये एम्प्लॉईचा, ह्या जर कंपनीमध्ये ज्यांनी समजा त्या कंपनीने पोस्ट बॉक्स हा रेंटने घेतलेला आहे आणि यांच्या कंपनीमधल्या कर्मचाऱ्याचं हे कामासंबंधी पत्र आलं असेल तर ते पोस्ट बॉक्स द्वारे वितरित होऊ शकतं. पोस्ट बॉक्स द्वारे वितरित होऊ शकतं. कोणाचं? जर समजा त्या कंपनीने किंवा त्या व्यक्तीने असेल त्या
किंवा त्या ऑफिसमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्या संबंधित जर काही पत्र आलं असेल तर ते पोस्ट बॉक्स द्वारे ते वितरित केलं जाऊ शकतं. त्यानंतर दुसरं आहे बघा, फॅमिली किंवा गेस्ट. आता जर समजा आहे ना, रामा नावाचा व्यक्ती रामा नावाच्या व्यक्तीने काय केलंय की समजा एक पोस्ट बॉक्स रेंटने घेतलेला आहे, एक पोस्ट बॉक्स रेंटने घेतलेला आहे. पण जर समजा रामा नावाच्या व्यक्तीच्या बहिणीचं जर पत्र आलं असेल, बहिणीचं जर पत्र आलं असेल, आता फॅमिली किंवा गेस्ट किंवा फॅमिली मेंबर्स म्हणजे तुमच्या ह्याच्या म्हणजे नातेवाईकामध्ये कोणी पण असो, त्यांचं जर समजा पत्र आलं असेल तर ते पोस्ट बॉक्स द्वारे वितरित केलं जाऊ शकतं. हा एक अपवाद आहे. त्यानंतर आपण अजून एक अपवाद आहे बघा, की काय अपवाद आहे की जर समजा एखादी संस्था असेल, संस्था प्रशिक्षण संस्था असेल, प्रशिक्षण संस्था त्यानंतर किंवा हॉस्टेल असतील, वसतिगृह म्हणतात मराठीत हॉस्टेल. आता जर समजा ह्या संस्थेमध्ये किंवा प्रशिक्षण संस्थेमध्ये किंवा वसतिगृहामध्ये जे स्टुडंट किंवा जे विद्यार्थी राहत असतील त्यांच्या नावाने जर समजा पत्र आलं असेल आणि ह्या संस्थेने किंवा प्रशिक्षण संस्थेने वसतिगृहांनी जर पोस्ट बॉक्स हा पोस्टाकडून भाडे तत्वावर घेतला असेल तर यांच्या संस्थेमध्ये येणारी पत्र ही पोस्ट बॉक्स द्वारे वितरित केली जाऊ शकतात. त्यानंतर जो चौथा अपवाद आहे तो आपण बघणार बघा, चौथा अपवाद आहे कॅज्युअल किंवा कमर्शियल मेंबर्स. आता ह्याचा अर्थ काय होतो किंवा कॅज्युअल किंवा कमर्शियल मेंबरचा अर्थ होतो काय की जर समजा तुमची एखादी कंपनी असेल, कंपनी किंवा तुमचं ऑफिस म्हणा, कंपनी किंवा ऑफिस, त्या कंपनी किंवा ऑफिसच्या नावाने जर पोस्ट बॉक्स असेल, काय असेल पोस्ट बॉक्स जर असेल तर ह्या कंपनी किंवा पोस्ट ऑफिस, ह्या कंपनी किंवा ह्या ऑफिस मध्ये जर समजा तुमचे बाहेरचे जे मेंबर येत असतील किंवा व्हिजिटला जे लोक येत असतील, व्हिजिट किंवा कुठले मेंबर वगैरे कंपनी रिलेटेड जे येत असतील त्यांची जी पत्र येतात ती सुद्धा पोस्ट बॉक्स द्वारे वितरित केली जातात. तर ह्याच्यामध्ये वन रेंटर वन पोस्ट बॉक्स ह्या कॉन्सेप्ट मध्ये 4 अपवाद आपण बघितले. त्यामध्ये आपण बघितलं की कंपनीचे जे कर्मचारी एम्प्लॉई जे काम करतात त्यांच्या संबंधी जर पत्र आले तर ते आपण पोस्ट बॉक्स द्वारे वितरित करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं की फॅमिली मेंबर्स जे असतील किंवा गेस्ट असतील त्यांचे जे पत्र येतात ते सुद्धा आपण पोस्ट बॉक्स द्वारे वितरित करू शकतो. त्यानंतर आपण पाहिलं की कॅज्युअल किंवा कमर्शियल मेंबर असतील जे कंपनीमध्ये व्हिजिट देतात किंवा ऑफिसमध्ये व्हिजिट देतात, हे जे लोक येत असतील त्यांचे जर पत्र येत असतील अनरजिस्टर्ड बरं का, अनरजिस्टर्ड जर त्यांचे पत्र येत असतील तर ते सुद्धा आपण पोस्ट बॉक्स द्वारे वितरित करू शकतो. आणि जर समजा की आपण प्रशिक्षण संस्था असेल किंवा वसतिगृह म्हणा किंवा कुठलीही संस्था असो, शाळा असो, कॉलेज असो, त्यांच्या नावाने जर पोस्ट बॉक्स जर असेल भाडे तत्वावर तर त्यांच्या शाळेमध्ये येणारे जे अनरजिस्टर्ड मोठ्या प्रमाणात जे आर्टिकल असतील ते सुद्धा ते पोस्ट बॉक्स द्वारे वितरित करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघा पुढचा मुद्दा बघणार आहे की आता एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो. ह्याच्या बाहेर तर परीक्षेला प्रश्न 100% येणार नाही. फक्त हे व्यवस्थित लक्ष द्या. अक्षर जर समजत नसेल फक्त ऐकण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. जे मी बोलतोय ह्याच्या बाहेरचा परीक्षेला प्रश्न येणार नाही ह्याची खात्री 100% तुम्हाला देतो. आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट असते एलियट किंवा पार्टनर. आता ह्याच्यामध्ये काय एलियट किंवा पार्टनर म्हणजे काय, सहकारी म्हणा समजा तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी. आता सहकारी आपण कन्सेप्ट काय बघितली की एक रेंटर एक भाडे करू एक पोस्ट बॉक्स असते, बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतो की राम आणि श्यामा काय मित्र, हे मित्र आहेत दोघं क्लोज. हे दोघं कंपनी चालवतात किंवा हे दोघांचे वेगवेगळे ऑफिस आहेत. आता यांनी काय ठरवलं की बाबा आम्हाला पोस्टातला एकच पोस्ट बॉक्स भाडे पाहिजे. किती, एकच पोस्ट बॉक्स. आता दोघांचे जे पत्र आहेत ते पोस्ट म्हणजे त्या पोस्ट बॉक्स नंबरवर ते दोघांची एकाच पोस्ट बॉक्स मध्ये पाहिजे. यांनी जर असं ठरवलं तर पोस्ट ऑफिस त्याला परवानगी देतं का, तो ऑथॉरिटी देतं. ठीक आहे. दोघांमध्ये एक तुम्ही पोस्ट बॉक्स वापरू शकता पण त्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल, फीस ही दोघांना वेगळी द्यायला लागेल बरं का, फीस वेगळी द्यायला लागेल. आलं का लक्षात. ह्याचं जे भाडे आहे ना, जरी दोघांनी एकच पोस्ट बॉक्स घेतला भाड्याने तरी दोघांना भाडे हे सेम द्यावं लागणार त्या पोस्ट बॉक्सचं. तुम्ही एकत्र घ्या, एकत्र जेवा, नाही तर वाईली जेवा, त्यात काहीच विषय नाही. तुम्हाला दोघांना तर भाडे हे दोघांना सुद्धा द्यावं लागणार आहे. ही एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण बघणार आहे
की पोस्ट बॉक्सद्वारे कुठले कुठले आर्टिकल हे वितरित केले जात नाहीत. आता तुम्हाला माहिती आहे की ना आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की बाबा रजिस्टर आर्टिकल वगैरे किंवा फ्रँकिंग आर्टिकल लेटर बॉक्स मध्ये वगैरे पेड हे करू शकत नाही, पोस्ट करू शकत नाही. तो भाग वेगळा आहे. हे पोस्ट बॉक्सचे कन्सेप्ट ही वेगळी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते आर्टिकल हे पोस्ट बॉक्सद्वारे वितरित केले जात नाही ते आपण बघणार आहे. त्यामध्ये बघा रजिस्टर आर्टिकल असतात, रजिस्टर आर्टिकल असतात, इन्शुअर्ड आर्टिकल असतात, इन्शुअर्ड आर्टिकल असतात. त्यानंतर आपण जर बघितलं व्हीपीपी किंवा सीओडी, आता व्हीपीचं नाव सीओडी वगैरे झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मनी ऑर्डर असतील, मनी ऑर्डर असतील, ह्या प्रकारचे जे आर्टिकल आहेत ते आपण पोस्ट बॉक्सद्वारे वितरित करत नाहीत बरं का. आता याच्यामध्ये काय दोन कन्सेप्ट आहेत, व्यवस्थित लक्ष द्या की रजिस्टर्ड आर्टिकल, इन्शुअर्ड आर्टिकल, व्हीपीपी किंवा सीओडी आणि मनी ऑर्डर जे आहेत ते आपण पोस्ट बॉक्सद्वारे वितरित करू शकत नाही. आता जर करायचं म्हणलं तर कसं करायच्या, की जर समजा रजिस्टर्ड आर्टिकल किंवा इन्शुअर्ड आर्टिकल किंवा व्हीपीपी, सीओडी आणि मनी ऑर्डर ह्याच्यावर जर आहे ना त्या व्यक्तीचं नाव आणि पोस्ट बॉक्सचा नंबर लिहून दिला असेल, ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. ह्याच्यामध्ये पहिले कन्सेप्ट कशी आहे की जर समजा एखादं पत्र आलं अंडर हे रजिस्टर किंवा इन्शुअर आणि व्हीपीपी किंवा सीओडी काही पण येऊ ह्याच्यामधलं, आणि त्याच्यामध्ये पोस्ट बॉक्स जर नंबर आला, नंबर ऑफ पोस्ट बॉक्स नंबर, पोस्ट बॉक्स जर नंबर आला तर आहे ना हे पत्र डिलिव्हर केलं जाईल, डिलिव्हर केलं जाईल. पण कोणा डिलिव्हर केलं जाईल, आपला जो स्टाफ असतो ना पोस्टाचा स्टाफ म्हणजे कोण, पोस्टमन जे लोक असतील ना, पोस्टमन असतील त्यांच्याद्वारे वितरण केलं जाईल. कोणाद्वारे, पोस्टमनद्वारे हे वितरित केले जातील. जरी समजा आहे ना पोस्ट बॉक्स नंबर जर लिहून आला आर्टिकल वरती तरी सुद्धा त्याचं डिलिव्हरी हे पोस्टमनद्वारेच केलं जातं. कुठल्या आर्टिकलचं, रजिस्टर्ड आर्टिकल किंवा इन्शुअर्ड आर्टिकल आणि हे मनी ऑर्डर, सीओडी ह्याचं वितरण हे जो रेंटर असेल तो स्वतः पत्र डायरेक्टली घेऊन जाऊ शकत नाही, पोस्टमन हे पत्र त्याचे लिहून देतो. आणि जर दुसरी कन्सेप्ट कशी याच्यामध्ये की जर समजा पोस्ट बॉक्स नंबर लिहून आला असेल पत्रावर, ओके, किंवा त्या पोस्ट बॉक्सचं नाव वगैरे लिहून आला असेल आणि जर समजा पोस्टमध्ये त्या म्हणजे त्या नंबरचं पोस्ट बॉक्स अवेलेबल नसेल तर ते लेटर काय केले जातात, रिटर्न टू सेंडर, काय केले जातात, रिटर्न टू सेंडर. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की जर समजा एखाद्याचा रजिस्टर, इन्शुअर्ड आणि व्हीपीपी, सीओडी किंवा मनी ऑर्डर जर आली तर त्याचं पोस्ट बॉक्स नंबर नसेल किंवा पोस्ट बॉक्स भाडे तत्वावर पोस्टात नसेल तर त्या आर्टिकलचं काय केलं जातं, त्याच्यामध्ये ऑप्शन दिले जातात की डिलिव्हरी केली जाईल किंवा ते कोणी वाटलं तरी जमल किंवा त्याला अनरजिस्टर सारखं डिलिव्हर केलं जाईल. तसं केलं जात नाही मित्रांनो, ते रिटर्न टू सेंडर केले जातात. रिटर्न टू सेंडर म्हणजे परत पत्र पाठवणार परत केले जातात. ठीक आहे, हे कन्सेप्ट ह्याच्यामध्ये महत्वाचे आहे. त्यानंतर आपण बघणार बघा त्यानंतर आपण बघणार बघा की आता पोस्ट बॉक्स भाड्याने घ्यायचंय समजा नाही का, एखाद्या आपल्या मित्राला पोस्ट बॉक्स भाड्याने घ्यायचंय, कंपनीला भाड्याने घ्यायचंय किंवा कोणी असेल नाही का व्यक्ती किंवा ऑफिस मध्ये भाड्याने घ्यायचंय, तर काय करायला लागतंय, आता भाड्याने घेतलं डायरेक्ट पोस्टात गेलं आणि डायरेक्ट तुम्हाला भाड्याने भेटणार आहे का, तर तसं नाही करायला लागत. काय करायला लागतं बबन की रिटर्न ऍप्लिकेशन करावं लागेल. काय करावं लागेल, रिटर्न ऍप्लिकेशन. आता रिटर्न ऍप्लिकेशन म्हणजे काय, हाताने अर्ज करायला लागेल, अर्ज करायला लागेल. अर्ज कोणाकडे करायचंय बबन, अर्ज करायचा कन्सर्ट पोस्ट मास्टर, कन्सर्ट पोस्ट मास्टर म्हणजे त्याचं म्हणजे जे पोस्ट मास्टर आहेत, पोस्ट मास्टर असते पोस्टात, बरोबर आहे ना, पोस्ट मास्टर कडे अर्ज करायचा. ठीक आहे, आता अर्ज तर करायचा, अर्ज केला बाबा, अर्जामध्ये काहीतरी लिहून द्यावं लागेल ना, आणि म्हणायला लागेल की बाबा मला पोस्ट बॉक्स पाहिजे भाड्याने आणि मी पोस्ट बॉक्स घेतो आणि उद्यापासून पोस्ट माझे पत्र येतील ते मी त्याद्वारे माझं मी घेऊन जातो. तसं जमत नसत्या, काय करायला लागतंय ह्याच्यामध्ये ना नेचर ऑफ बिझनेस लिहून द्यावं लागतंय, नेचर ऑफ बिझनेस. आता बिझनेस, नेचर ऑफ बिझनेस त्याचं कारण घेऊन द्यावं लागतंय की बाबा मला ह्या कारणासाठी हा पोस्ट बॉक्स पाहिजे, अवेलेबल करून द्या. हे आपण केलं, काय केलं पहिल्यांदा रिटर्न ऍप्लिकेशन केलं, कन्सर्ट पोस्ट मास्टर कडे आपण अर्ज सुद्धा दिला, अर्जामध्ये आपण नेचर ऑफ बिझनेस सुद्धा उल्लेख केला. ठीक आहे, त्यानंतर एवढं केलं, ह्यानंतर अजून करायला लागते, काय करायला लागतंय, दोन साक्षीदार लागतील. आता दोन साक्षीदार, विटनेस,
विटनेस म्हणते इंग्लिश मधनं. तुम्ही नाही का ज्यावेळेस फॉर्म भरता एखाद्या कस्टमरचा किंवा काय करता त्यावेळेस त्याचा अंगठा असेल तर अंगठाच्या बाजूला आपण स नि आ असं लिहून त्याचे साक्षीदार घेतो. त्याप्रमाणे ह्या अर्जावर अर्ज केल्यानंतर खाली 2 साक्षीदार घ्यावे लागतात. आता ते साक्षीदार घ्यायचे म्हणलं ते साक्षीदार त्या म्हणजे जो ऍप्लिकेशन करत आहे त्याच्या संबंधित नसले पाहिजे. म्हणजे त्याचा आणि त्या कस्टमरचं कुठलंच नातं नसलं पाहिजे. नॉट कनेक्टेड, नॉट एनी रिलेशन. एवढं झालं. ठीक आहे. रिटर्न ऍप्लिकेशन केलं कोण पोस्ट मास्टरकडे आपल्याला अर्ज द्यायचा आहे. त्याच्यामध्ये नेचर ऑफ बिझनेस एक लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 साक्षीदार घ्यायचे आहेत. त्यानंतर साक्षीदार कुठले घ्यायचे ज्याचा की कोणाशी काही संबंध नाही असे साक्षीदार घ्यायचे. त्यानंतर आपण नेचर ऑफ बिझनेस लिहिलं की कुठं आपला बिझनेस आहे त्याचा पिनकोड पत्ता हे सगळं त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये नमूद करून द्यायचंय. त्यानंतर तुम्हाला हे पोस्ट बॉक्स हे भाडे तत्वावर दिलं जातं. त्यानंतर आपण बघा पुढची कन्सेप्ट बघणार आहे की याच्यामध्ये की आता आपण याच्यामध्ये पुढची कन्सेप्ट बघणार आहे की आता रेंटने घ्यायचंय बरोबर का नाही. अर्ज वगैरे आपण सगळा केला त्यानंतर आपल्याला रेंटने घ्यायचंय. आता रेंट काय करायला लागतंय ऍडव्हान्स पेमेंट करायला लागतंय. ऍडव्हान्स पेमेंट करावं लागतं. ऍडव्हान्स पेमेंट कधी करायचंय बबन ऍडव्हान्स पेमेंट हे ऍप्लिकेशन सोबत करावं लागतं. ऍप्लिकेशन आणि आपलं जे पेमेंट आहे ते पोस्ट बॉक्सचं काय असेल ते आपण बघणार पुढे एक आपण व्यवस्थित सगळ्या लाईन बघू तुमच्या म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला समजेल. आणि हाच डाटा परीक्षेला आहे तसा विचारला जातो. ठीक आहे. ऍडव्हान्स पेमेंट आणि प्लस त्याचा ऍप्लिकेशन आपण जो फॉर्म आहे तो जमा करायचा आहे. त्यानंतर जर समजा आपल्या गणपतरावने काय केलं की ऍडव्हान्स पेमेंट आणि ऍप्लिकेशन जमा केलं बरोबर आहे. आणि त्याला मध्ये चुकी आली काय चुकी आली बाबा की आता मला आहे ना नकोच बाबा पोस्ट बॉक्स नकोच. आता त्यांनी पेमेंट साठी मागे लागलाय बरोबर आहे. जर समजा तुमचं आहे ना लेट म्हणजे पोस्ट बॉक्स जर असेल पोस्ट बॉक्स अलॉट केला असेल अलॉटमेंट जर झाले असेल अलॉटमेंट होणं म्हणजे काय पोस्ट बॉक्स तुमच्या नावानं म्हणजे ऍप्लिकेशन रिसिव्ह होऊन तुमच्या नावानं तो पोस्ट बॉक्स जारी करणं किंवा तुमच्या नावाद्वारे तो म्हणजे ठरवलं म्हणजे घोषित केला जातो किंवा तुमच्या नावावर तो केला जातो पोस्ट बॉक्स नाही का अलॉट केला जाणे. आणि जर समजा एखाद्या हुके आले म्हणा आता मला नको बाबा नाही का पोस्ट मास्टर कडे गेला आणि म्हणला आणि जर समजा म्हणला किंवा आता मला हे काय तुमचं पोस्ट बॉक्स नको तसं जमणार आहे का तसं जमणार का लग्न झालं तर परत म्हणते मला दुसरं लग्न करायचंय तसं नसते ते आलं का लक्षात. एकदा आरोप केला विषय मिटला. तुमचं जे पेमेंट आहे ऍडव्हान्स पेमेंट असेल किंवा तुमचं जे डिपॉझिट काय असेल ते तुम्हाला परत भेटत नाही. जर समजा तुम्ही पोस्ट बॉक्स अलॉट जर झाला नसेल तर तुमचा पोस्ट मास्टर विचार करू शकतात. विचार कधी करतील जर समजा पोस्ट बॉक्स जर बिफोर अलॉटमेंटच्या आधी तुमचा आहे ना रिफंड साठी म्हणा किंवा तुमचं जे पेमेंट आहे ते वापस भेटण्यासाठी काय असेल ते रक्कम वगैरे वजा करून तर तुमचा विचार केला जातो तर ते पैसे भेटले जातात. ठीक आहे. आता आपण बघणार आहे की पोस्ट बॉक्सचं भाडं किती आहे. पोस्ट बॉक्सचं 3 मंथला भाडं किती असतंय. परीक्षेला मोस्ट ऑफ फेवरेट क्वेश्चन डीओपीचा की 3 महिन्याचं पोस्ट बॉक्सचं भाडं किती आहे. पोस्ट बॉक्सचं भाडे 3 महिन्याचं 50 रुपये. त्यानंतर इयरली भाडं किती 12 महिन्याचं 12 महिन्याचं भाडं किती आहे 12 महिन्याचं भाडे 150 रुपये. आता परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो आता पोस्ट बॅक्स ही जे कन्सेप्ट आपण पुढच्या क्लॉज मध्ये बघणार आहे पण तरी पण भाड्याचा विषय आलाय इथं आपण तोच इथं क्लिअर करून घेऊया. तर पोस्ट बॉक्स आणि पोस्ट बॅग दोन्ही भाड्याने पाहिजे असेल दोन्ही जर भाड्याने पाहिजे असेल 3 महिन्यासाठी दोघांचं भाडे 80 रुपये आणि वर्षासाठी दोघांचं भाडे 250 रुपये. किती 80 रुपये. आणि जर समजा तुम्हाला फक्त पोस्ट बॅग जर सेपरेट पाहिजे असेल व्यक्ती तर त्याचं सुद्धा 3 महिन्याचं भाडं 50 रुपये आणि पोस्ट बॅगचं 12 महिन्याचं भाडं सुद्धा 150 रुपये. जर समजा तुम्ही हे दोन्ही एकत्र जर घेतलं तरच तुमचं वर्षाचं भाडं 250 रुपये आणि 3 महिन्याचं भाडं 80 रुपये घेतलं जातं. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघणार आहे बघा.
त्यानंतर बघा आपण बघणार आहे की ना कन्सेप्ट याच्यामध्ये कुठली की ड्युरिंग रेंटल पिरियड, ड्युरिंग रेंटल पिरियड. आता आपण बघितलं की बाबा सगळं लायसन भेटलं, सगळं भेटलं, ऍप्लिकेशन दिलं, त्यानंतर आपल्याला पोस्ट बॉक्स अलॉट झाला, सगळं झालं, ठीक आहे. आता जर समजा आपण ते भाड्याने आपल्याकडे घेतलेले, आपली जबाबदारी घेतलेली असते, जबाबदारी ही आपली असती. तर त्याच्यामध्ये जर समजा आपल्या कार्यकर्त्याकडून काय झालं, लॉक अँड की हरवली, चावी आणि कुलूप दिलं जातं आपल्याकडे, नाही का. जर समजा आपलं पण गेलं शेतात आणि तिकडे दारे धरताना हरवलं, तर दारे धरणारा माणूस लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही की दारे धरणारा माणूस बाबा याचा काही संबंध नाही. पोस्ट बॉक्स कोण घेते, ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात पत्र येतात, मोठ्या मोठ्या ऑफिसला अनरजिस्टर्ड आर्टिकल येतात, ते हे पोस्ट बॉक्स भाड्याने घेतात. जर समजा लॉक अँड की हरवल्यानंतर काय काय करायला लागतंय की काय मॅटर झालाय, पोस्ट मास्टरला सांगायला लागतंय. काय करायला लागतंय बबन, पोस्ट मास्टरला सांगायला लागतंय की बाबा असं असं झालंय, लॉक अँड की किंवा तुमच्याकडे समजा लॉक हरवला असेल फक्त, आणि त्यानंतर जर फक्त चावी जर हरवली असेल फक्त, तर ह्याच्यामध्ये काय आहे की तुमच्याकडून लॉक अँड की दोन्ही हरवलं असेल आणि लॉक जर हरवला असेल, तर तुम्हाला आहे ना लॉक अँड की म्हणजे चावी आणि कुलूप, कुलूप आणि चावीचं, कुलूप आणि चावी जे काही कॉस्ट असेल, जे काही किंमत असेल, ती कोणाकडे जमा करायला लागते, पोस्ट मास्टरकडे जमा करायला लागते. आणि जर समजा फक्त तुमच्याकडून चावी जर हरवली, तर फक्त चावीची किंमत काय करायला लागते, चावीची किंमत ही पोस्ट मास्टरकडे जमा करावी लागते. तर ह्याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारला जातो की जर समजा तुमच्याकडून चावी हरवली असेल, तर लॉक अँड की ह्या दोन्हीची किंमत ही पोस्ट मास्टरकडे जमा करावी लागते का, तर ते फॉल्स उत्तर असतंय. त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात घ्यायचंय. आणि जर समजा आपल्याकडून काही कुठं झाला किंवा म्हणजे लॉक अँड की लॉक किंवा की हरवला असेल, आणि जर समजा तुम्ही पोस्ट मास्टरला सांगितलं, पोस्ट मास्टर जर तुम्ही कळवलंच नसेल, तर ते तुम्ही ना मिसयूज केला असं गृहीत धरून ते विड्रॉ केला जातो. म्हणजे ते पोस्ट बॉक्स हा काढून घेतला जातो. ठीक आहे. जर समजा तुम्ही लॉक अँड की किंवा काय असेल ते हरवलेलं पोस्ट मास्टरला सांगितलं नसेल तर. त्यानंतर आपण बघणार बघा की पोस्ट बॉक्स विड्रॉल, नाही का. आता पोस्ट बॉक्स विड्रॉल म्हणजे काय आहे, आता ही कन्सेप्ट आहे काय, एक एक कन्सेप्ट आपण तोडत जाऊ, जेणेकरून तुम्हाला एक एक कन्सेप्ट लक्षात येत जाईल. आता पोस्ट बॉक्स विड्रॉल म्हणजे काय असतंय की ऍप्लिकेशन लिहून दिलं होतं आपण पहिल्यांदा, कोणाकडे दिलं होतं बबन, अध्यक्ष महोदय. ऍप्लिकेशन कोणाकडे दिलं होतं आपण, पोस्ट मास्टरकडे दिलं होतं, पोस्ट मास्टरांकडे दिलं होतं. आता ऍप्लिकेशन लिहून दिलं होतं किंवा मला ह्या कारणासाठी पाहिजे, आणि तो पत्र यायले दुसरेच, त्याचा यूज व्हायला तिसराच. हे जर असं जर होत असेल, ऍप्लिकेशन मध्ये चुकीची माहिती दिली असेल, चुकीची माहिती किंवा पत्ता असेल, आणि त्याचा वापर चुकीचा होत असेल, वापर चुकीचा, जर समजा सांगितलं काजू येणार आहेत आणि त्याच्यामध्ये येत असेल तर गांजा फिंजा, ते चुकीचा वापर झाला, लक्षात घ्या. बोलण्याकडे अर्थ लक्षात घ्या, अर्थाचा गैरअर्थ करू नका. त्यानंतर जर समजा माहिती चुकीची दिली असेल आणि वापर जर चुकीचा होत असेल, तर काय करतील पोस्ट मास्टर ना, विदाउट एनी नोटीस आणि विदाउट एनी इंटिमेशन पोस्ट बॉक्स विड्रॉल केला जातो. म्हणजे पोस्ट बॉक्स तो काढून घेतला जातो. विड्रॉल करणे म्हणजे काय, आपण पैसे नाही का विड्रॉल करत, विड्रॉल करणे म्हणजे काय करणे, काढून घेणे. कधी, जर समजा ऍप्लिकेशन मध्ये माहिती बबनने दिली चुकीचीच, पत्ता टाकलाय तिसराच, वापर चुकीचाच करतोय, काजू यायचे बदाम सोडून दुसराच काय आलंय त्याच्यामध्ये, हे त्याच्यामध्ये काय तर लक्षात घ्या, अनरजिस्टर्ड केलं तर बरं का, त्याच्या म्हणतात काजू बदाम कुठून आले. ठीक आहे. त्यानंतर मग काय करतो पोस्ट मास्टर, विदाउट एनी नोटीस पोस्ट बॉक्स तो आपण विड्रॉल करून घेऊ शकतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर समजा रेंटर असेल, ज्याने भाडे तत्वावर पोस्ट बॉक्स हा घेतलेला आहे, किंवा कंपनी म्हणा किंवा कुठल्या ऑफिसने जर समजा पोस्ट बॉक्स हा भाड्याने घेतलेला आहे, तर रेंटर म्हणजे भाडेकरू जो असेल, कोण असेल, फर्म, कंपनी म्हणा किंवा ऑफिस म्हणा किंवा व्यक्ती असू शकतो, नाही का, पर्सन्स. ठीक आहे. त्यांनी भाडेतत्वावर तत्व घेतलं, त्यानंतर यांनी काय झालं, अचानक काही झालं त्यांचं, त्यांनी ऑफिस चेंज केलं किंवा कंपनी दुसरीकडे हलवली, तर काय करायला लागतंय, पोस्ट मास्टरला सांगायला लागतंय
काय सांगायला लागते बाबा, की आम्ही आमची कंपनी इकडे इकडे हलवली, आम्ही आमचं इकडे ऑफिस हरवलं, किंवा आम्ही इकडे इकडे राहायला गेलोय, हे हे ना रेक्टरनी पोस्ट मास्टरला सांगायला लागते. किती दिवसाच्या आत सांगायला पाहिजे? परीक्षेला प्रश्न विचारला जातो की जर समजा ऍड्रेस जर चेंज केला असेल भाडे करून किंवा ऑफिसने, किंवा ती कंपनी दुसरीकडे गेली असेल, तर ते पोस्ट मास्टरला आहे ना 7 दिवसाच्या आत सांगायला लागते. किती? 7 दिवसाच्या आत, विदिन 7 डेज. 7 दिवसाच्या आत जर सांगायला लागते. आणि जर समजा 7 दिवसाच्या आत जर सांगितलं नाही, जर समजा सांगितलं नाही, तर काय करतंय पोस्ट मास्टर डायरेक्ट पोस्ट बॉक्स विड्रॉ करू शकतात. पोस्ट बॉक्स विड्रॉ करू शकतात. इथं पण तुम्हाला नोटीस वगैरे काय दिली जात नाही. विदाउट एनी नोटीस, विदाउट एनी नोटीस पोस्ट बॉक्स हा विड्रॉ करण्याचा अधिकार पोस्ट मास्टर यांच्याकडे आहे. कधी? जर समजा एखाद्या कंपनीने ऑफिसने किंवा जो कोणी भाडेकरू असेल पोस्ट बॉक्सचा, त्याने जर समजा ऍड्रेस चेंज केला असेल, आणि ऍड्रेस चेंज केलेलं हे पोस्ट मास्टरला सांगितलं नसेल, 7 दिवसाच्या आत सांगायला लागतंय. 8व्या दिवस 15 दिवस झाले, महिना झाला, पोस्ट मास्टरला काहीच माहित नाही, काय मी चाललंय, पुढे पत्र चालले, कोण घेऊन जातंय, असं जमणार नाही. मग काय करायला लागतंय? जर समजा सांगितलं नाही, तर पोस्ट बॉक्स विड्रॉ करण्याचे अधिकार पोस्ट मास्टर यांना येतात. अधिकार विचारले जातात की कोणाला अधिकार आहे पोस्ट बॉक्स विड्रॉ करायचा? पोस्ट मास्टर यांना पोस्ट बॉक्स विड्रॉ करण्याचा अधिकार आहे. कधी? जर समजा त्यांनी कळवलं नाही की बाबा 7 दिवसाच्या आत की मी इथं प्लेस इथं ऍड्रेस चेंज केलेला आहे. ऍड्रेस चेंज होता, ऍड्रेस चेंज. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण बघणार आहे की आता आपण पाहिलं असेल काही काही मोठे मोठे लोक असतात ना, 7 नंबरची गाडी पाहिजे, 1 नंबरची गाडी पाहिजे, 2 नंबरची गाडी पाहिजे. आपलं एखादा म्हणलं की पोस्ट मास्टर साहेब, मला एक काम करा, 7 नंबरचा पोस्ट बॉक्स नंबर द्या मला. किती? 7 नंबरचा पोस्ट बॉक्स नंबर द्या 7 नंबरचा. कोणाला म्हणलं? आपला कार्यकर्ता किंवा ती कंपनी, बायकोचा वाढदिवस 7 जुलैला आहे, 7 जुलैचं 7 नंबरचा पोस्ट बॉक्स देतो, लकी ठरतंय. आज इथे लाट चालणार नाही का? इथं लाट अजिबात चालणार नाही. इथं काय आहे की जो भाडेकरू असेल, नो रेंटर एंटायर, नो रेंटर एंटायर टू गिव्ह पोस्ट बॉक्स नंबर, पोस्ट बॉक्स नंबर. ठीक आहे, की बाबा आपल्या म्हणण्यावर आहे ना पोस्ट बॉक्स नंबर दिला जात नाही, किंवा आपल्याला ज्या रो मध्ये पाहिजे किंवा आपल्याला ज्या ह्याच्यामध्ये पाहिजे, कॉलम मध्ये पाहिजे, त्यामध्ये आपल्याला रेंटरने म्हणजे रेंटरला पोस्ट बॉक्स नंबर दिला जात नाही. त्याचं कसं असतंय, जे पोस्ट मास्टर जे देतील, पोस्ट मास्टर जे देतील, ठीक आहे, त्याच नंबर मध्ये आपल्याला तो पोस्ट बॉक्स भेटला जातो. त्यानंतर कुठला भेटला जातो याचा बी माहित नसतंय. एनी पार्टिक्युलर नंबर भेटू शकतो. एनी पार्टिक्युलर नंबरचा पोस्ट बॉक्स भेटला जातो. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं तर पोस्ट बॉक्स नंबर कोण देतं? पोस्ट ऑफिस देतात. पोस्ट ऑफिस हे लक्षात घ्यायचं आहे. पोस्ट मास्टर हे पोस्ट ऑफिस थ्रू म्हणजे डिव्हिजन थ्रू तो नंबर वगैरे अलॉट होतो. त्याप्रमाणे पोस्ट मास्टर तो एनी पार्टिक्युलर नंबर जो असेल कुठलाही जो रॅन्डमली येईल तो दिला जातो. त्यानंतर आपण बघणार आहे की त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असते. कोणती? किंवा पोस्ट बॉक्सचा जो कालावधी असतो ना, कालावधी, पोस्ट बॉक्सचा जर कालावधी संपला, पोस्ट बॉक्सचा कालावधी संपला, कालावधी एक्सपायर झाला म्हणजे मरण झालं ना, म्हणजे कालावधी संपणे. एक्सपायर म्हणजे संपणे, ते वेगळं, एक्सपायर वेगळा, माणसाचं एक्सपायर होणं वेगळं असतंय. ह्याच्यामध्ये पोस्ट बॉक्स कालावधी संपला, जर समजा रेंटरने ना जो भाडेकरू आहे, त्या भाडेकरूने काय करायचं असतंय की 15 दिवसाच्या आत आहे ना, 15 दिवसाच्या आत, विदिन 15 डेज, 15 दिवसाच्या आत रिन्यू तरी करायला पाहिजे. ते पोस्ट बॉक्स, आणि नाहीतर लॉक आणि की जमा तरी केली पाहिजे. लॉक अँड की जमा तरी केली पाहिजे. ह्याच्यामध्ये जर समजा आहे ना 15 दिवसाच्या नंतर जर आठवण आली की बाबा आपला पोस्ट बॉक्स होता आणि आता जमा करतो 20 दिवस झाले, तर
यांनी जे डिपॉझिट जमा केलं का रेंटरनं, डिपॉझिट जे काही डिपॉझिट असेल ते नॉन रिफंडेबल असते. नॉन रिफंडेबल, नॉन रिफंडेबल. ठीक आहे. यांनी काही सांगितलं नाही, पोस्ट बॉक्सचा कालावधी संपलाय रेंटरनं, त्यानंतर 15 दिवस उलटून गेले तर रिन्यू सुद्धा नाही केलं, कुलूप आणि चावी त्याच्याकडेच घरी ठेवून दिलंय. तर पोस्ट मास्टर हे पोस्ट डिपॉझिट आहे ती नॉन रिफंडेबल असते, ती वापस देत नाही. त्यानंतर आपण पाहिलं दुसरी ह्याच्यामध्ये दुसरा ह्याच्यामध्ये एक प्रकार येतो की समजा जर समजा पोस्ट बॉक्सची एक्सपायरी झाली, एक्सपायर झालाय, आता एक्सपायर ठीक झालाय ओके. जर समजा 15 दिवसाच्या आतमध्ये जर समजा रेंटरने विदिन 15 दिवसाच्या आतमध्ये कुलूपांची चावी आणून दिली आणि म्हणलं की बाबा आता मला आहे ना की तुमचा पोस्ट बॉक्स हा नकोय, तर त्याला आहे ना लॉक आणि चावी, लॉक म्हणजे कुलूप आणि चावी ह्याची रक्कम ही रिफंड केली जाते रेंटरला. काय केली जाते? रिफंड केली जाते. कधी? जर समजा त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये सांगितलं की मला पोस्ट बॉक्स नकोय आणि मी तुमची चावी आणि कुलूप हे जमा करतोय. जर समजा त्यांनी सांगितलंच नाही काही, 15 दिवस उलगडून गेले, आठवण आली आलाय किंवा घेऊन, तर हे त्यांनी जे डिपॉझिट असेल काही ते नॉन रिफंडेबल असतंय. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघणार बघा ह्याच्यामध्ये ते पुढची कन्सेप्ट आहे की आता पोस्ट बॉक्स जर समजा आहे ना एखाद्याच्या पडलेला पोस्ट बॉक्स जर समजा रेंट निघाला, कंपनी काय त्यांच्या हे असेल कुठलंही त्यांच्या अॅन्युअल ह्याची कंपनीचं काय म्हणतात त्याला वर्धापन 16 असेल किंवा काय असेल ना, जर समजा त्यांनी ना एखाद्या कंपनी समजा एक उदाहरण एक कन्सेप्ट समजून सांगतो. ह्याच्यामध्ये कसं आहे, समजा एखाद्याचा 10 मार्चला पोस्ट बॉक्स भाड्याने घेतलंय. कधी घेतलंय? 10 मार्चला, बरोबर आहे. कंपनीने 10 मार्चला किंवा व्यक्तीने किंवा ऑफिसने त्या 10 मार्चला पोस्ट बॉक्स भाडे तत्वावर घेतलेला आहे. पण ह्याचं भाडे सुरू कधीपासून झाले पकडलं जातं? 1 मार्च पासून पकडलं जातं. किती? 1 मार्च. जर समजा त्यांनी 3 महिने घेतला असेल तर किती? मार्च, एप्रिल आणि मे. 31 मे. 31 मे पर्यंतच ह्याचा कालावधी असतो. हे म्हणजे तुम्ही कधी कुठल्याही महिन्यात घ्या, कोणत्याही तारखेला घ्या, पण त्याचा जो कालावधी असतो तो 1 तारखेपासूनच पकडला जातो. ह्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो की जर समजा 10 मार्चला जर समजा पोस्ट बॉक्स भाड्याने घेतला असेल तर त्याचं रिन्युअल कधी करावं लागेल? परीक्षेत प्रश्न देतात, म्हणजे उत्तर म्हणजे पर्याय असतो की 10 जून. तर बरेच जण काय करतात 10 जूनला टिक करतात, पण तसं नसतंय. ह्याचं आहे ना 1 मार्च ते महिन्याची शेवटची तारीख ह्या प्रकारे पकडलं जातं आणि अशा प्रकारे भाडं हे आकारलं जातं पोस्टाकडून. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघणार बघा की पोस्ट मास्टरने जो अलॉट केलेला बॉक्स आहे, बरोबर आहे का नाही? पोस्ट मास्टर काय करतात? पोस्ट बॉक्स अलॉट करतात. आपण तो मगाशी पॉईंट व्हायला पाहिजे होता, पण आता पाहूया की पोस्ट मास्टर काय करतात? पोस्ट बॉक्स अलॉट झाला, पोस्ट मास्टरने काय केलं? पोस्ट बॉक्स काय केला? पोस्ट बॉक्स अलॉट केला. अलॉट करणे म्हणजे काय? देऊन टाकला, नाही का? अलॉटमेंट करणे, देऊन टाकणे किंवा नियुक्ती करणे म्हणतात, काय म्हणतात. पोस्ट मास्टरने पोस्ट बॉक्स अलॉटमेंट केली. ठीक आहे. त्यानंतर पोस्ट मास्टर काय करतात की जो आपला कंपनीचा मालक किंवा जो भाडेकरू आहे त्याला काय करतात की डिलिव्हरी तिकीट देतात. आता डिलिव्हरी तिकीट म्हणजे काय असतंय की ज्यावेळेस तो क्लिअरन्स करण्यासाठी येतो. क्लिअरन्स म्हणजे काय? ज्यावेळेस त्या पोस्ट बॉक्स मधले पत्र घेऊन जाण्यासाठी येतो त्यावेळेस त्याला हे डिलिव्हरी तिकीट पोस्ट मास्टर यांना दाखवावं लागतं की बाबा मी स्वतःच आहे किंवा मी प्रतिनिधी म्हणून हे पत्र पोस्ट बॉक्स मध्ये नेण्यासाठी आलेलो आहे. त्यासाठी डिलिव्हरी तिकीट हे पोस्ट मास्टर यांच्याकडून दिलं जातं. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की डिलिव्हरी तिकीट हे कोण देतं? पोस्ट मास्टर हे डिलिव्हरी तिकीट देतात. त्यानंतर परीक्षेला दुसरा एक प्रश्न असतो, फ्रँकिंग मशीनचं एक विंडो डिलिव्हरी तिकीट असतं. हे डिलिव्हरी तिकीट आणि ते डिलिव्हरी तिकीट वेगळं आहे बरं का. कन्फ्युजन मध्ये अजिबात उत्तर चुकीचं द्यायचं नाही. विंडो डिलिव्हरी तिकीट जे असतं ना ते फ्रँकिंग मशीनचं, हे कोण देतं? डिव्हिजनल हेड देतात. लक्षात घ्यायचं, इथं कन्फ्युजन केलं जातं. डिव्हिजनल हेड हे फ्रँकिंग मशीनच्या विंडो डिलिव्हरी तिकीट हे डिव्हिजनल हेड देतात. आणि इथं डिलिव्हरी तिकीट कोण देतं? डिलिव्हरी तिकीट? तर पोस्ट मास्टर. कशाचं? पोस्ट बॉक्स जे अलॉट केलेलं आहे
पोस्ट बॉक्सचं डिलिव्हरी तिकीट हे पोस्ट मास्तर यांच्याकडून दिलं जातं. त्यानंतर आपण जो बघणार आहे त्याच्यामध्ये बघा की पोस्ट बॉक्स जो क्लिअर असेल तो कोण केला जातो, म्हणजे जो भाडेकरू आहे तो आला समजा, रेंटर आला, त्यानंतर सोबत विंडो डिलिव्हरी तिकीट डिलिव्हरी तिकीट तो घेऊन आला. त्यानंतर पोस्ट मास्तर त्याला अर्ध्या तासासाठी थांबवू शकतात, हाफ अवर ऑथॉरिटी आहे बरं का. आता परीक्षेला प्रश्न विचारला जातो की जो भाडेकरू आहे, जो भाडे तत्त्वावर ज्यांनी पोस्ट बॉक्स घेतलेला आहे तो पोस्ट बॉक्स क्लिअर कधी करू शकतो, म्हणजे पोस्ट बॉक्स क्लिअरच करणे म्हणजे काय करणे की त्या पोस्ट बॉक्स मधले रजिस्टर आर्टिकल आहेत ते घेऊन जाणे. तो कधी घेऊन जाऊ शकतो, एनी टाइम ड्युरिंग बिझनेस आवर. बिझनेस आवर्स वेगळे असतात, वर्किंग आवर्स वेगळे असतात, एन्क्वायरी आवर्स वेगळे असतात, वेगवेगळे तास असतात प्रत्येकचे. ज्यावेळेस एनी टाइम बिझनेस आवर्स ज्यावेळेस असतात त्यावेळेस पोस्ट बॉक्स हा क्लिअरच करू शकतो. आणि पोस्ट मास्टर काय करू शकतात की अर्धा तास थांबवू शकतात. कधी थांबवू शकतात, जर समजा ना मेलचं सॉर्टिंग चाललं असेल, मेलिंगचं जर सॉर्टिंग चाललं असेल त्यावेळेस पोस्ट मास्टर सांगू शकतात की बाबा अर्धा तास थांब, आधी सॉर्टिंग वगैरे होऊ दे, सगळं आम्हाला कार्यक्रम ओके करू दे, त्यानंतर तू तुझे पत्र घेऊन जाईल, काही विषय नाही. ठीक आहे, जास्तीत जास्त किती वेळ, अर्धा तास पोस्ट मास्टर त्याला थांबू शकतात. कोणाला, रेंटरला, की बाबा थांब आणि नंतर घेऊन जा पत्र. त्याच्यापेक्षा जास्त वेळ काही थांबू शकत नाही. त्यानंतर आपण बघणार आहे की जर समजा आहे ना मोठं पत्र आलं अनरजिस्टर, समजा पोस्ट बॉक्स नंबरच्या नावाने किंवा पोस्ट बॉक्स नंबर जो असतो त्यांच्या कंपनीकडे जर समजा मोठं आर्टिकल आलं, कसं बिग आर्टिकल आला, बिग आर्टिकल जर आलं तर पहिल्यांदा काय केलं जातं माहितीये का, पोस्ट मास्टर जे असतात, पोस्ट मास्टर ह्याच्यामध्ये 3 पॉईंट लक्षात घ्या. मोठं जर आर्टिकल असेल आणि ते जर समजा ते पोस्ट बॉक्स मध्ये बसत नसेल तर पोस्ट मास्टर त्याची इंटिमेशन स्लिप तयार करतात. काय करतात, इंटिमेशन स्लिप तयार केल्यानंतर ती काय केली जाते, त्या पोस्ट बॉक्स नंबर मध्ये ठेवली जाते. स्लिप म्हणजे काय, कागद असत्या, कागद कुठे ठेवला जातो, त्या पोस्ट बॉक्स मध्ये ठेवला जातो. ज्याच्या नावाने आलं किंवा ज्या पोस्ट बॉक्स नंबरच्या नावाने आलंय त्याच्यामध्ये ठेवलं जातं. त्यानंतर ठेवलं, बरोबर आहे, ते बिग आर्टिकल कुठे ठेवलं जातं, डिलिव्हरी डिपार्टमेंट मध्ये ठेवलं जातं. कुठं, डिलिव्हरी डिपार्टमेंट मध्ये ते बिग आर्टिकल जे काय असेल तुमचं पार्सल असेल किंवा काय असेल ते ठेवलं जातं. आणि तुम्ही तिसरं कसं आहे की बाबा ठेवलं, त्यानंतर आपला रेंटर आला, रेंटर म्हणजे जो भाडेकरू आहे त्याचा पोस्ट बॉक्स आहे तो आल्यानंतर त्याने काय करायचं आहे, त्याच्या पोस्ट बॉक्स मधली ना तिची इंटिमेशन स्लिप आहे ती घ्यायची. इंटिमेशन स्लिप घेतल्यानंतर डिलिव्हरी तिकीट जे दिलेलं आहे, डिलिव्हरी तिकीट आणि इंटिमेशन स्लिप, प्लस इंटिमेशन जी स्लिप आहे ती काय करायची, पोस्ट मास्टर यांना दाखवायची. कोणाला दाखवायची, रेंटरनं किंवा जो एजंट असेल, प्रतिनिधी एजंट, त्यांनी काय करायचे, पोस्ट मास्टर यांना दाखवायचे. आणि त्याचं जे इथं जे ठेवलेलं काय त्याचं जे पार्सल असेल डिलिव्हरी डिपार्टमेंट मध्ये ते त्याने घेऊन जायचं आहे. त्यानंतर आपण बघणार बघा की जर समजा आता सगळं भाड्याने घेतलंय, सगळं कार्यक्रम मुख्य चालू होता, अचानक काय झालं, कोणाला, रेंटरला काय वाटलं बाबा, आणि तो गडी आलाच नाही 8 दिवस. कशाला आला नाही, की लेटर त्याचा पोस्ट बॉक्स आहे, पोस्ट बॉक्स क्लिअर करण्यासाठी म्हणजे घेऊन जाण्यासाठी आलाच नाही. पोस्ट मास्टर 2 दिवस नाही आला, 3 दिवस नाही आला, 4 दिवस नाही आला, 7वा दिवस चालू, एक आठवडा उजाडलाय तरी कार्यकर्ता त्याचा पोस्ट बॉक्स क्लिअर करायला येणार. 7व्या दिवशी काय करतात पोस्ट मास्टर, 7व्या दिवशी काय करतात पोस्ट मास्टर, काय करतात पोस्ट मास्टर, कोण करते विचारलं जातं या, पोस्ट मास्टर काय करतात, त्याचं नोटीस काढतात, त्याला नोटीस नोटीस नाही काढत, रजिस्टर काढतात. कुठली, रजिस्टर नोटीस त्याला काढली जाते. रजिस्टर पोस्ट केलं जातं त्याच्या ऍड्रेसवर की बापू तू ये आणि तुझे लेटर बॉक्स आपल्या पोस्ट बॉक्स मध्ये जे तुझे पत्र येतं ते घेऊन जाय.
ह्याला नोटीस गेली, सगळं झालं, काही झालं, आपला कार्यकर्ता आलाच नाही. आता आलाच नाही म्हणल्यावर ते पोस्ट बॉक्स मध्ये ठेवून जमणार का लेटर 7 दिवसाच्या वर? तसं जमत नाही. पोस्ट मास्तर काय करते तर ते ना आपले पोस्टमॅनला सांगते तर, कोणाला? पोस्टमॅनला, बाबा ह्या पोस्ट बॉक्स मध्ये आहेत ना लेटर आहेत एवढे एवढे वाटून बाबा. हा नमुना रुसून बसला, मी जातच नाही म्हणला. आता करायचं काय? पोस्टमॅन म्हणला मी जातच नाही. मग काय करते तर ते जे लेटर आहे ते आहेत ना ट्रीटेड ॲज अनडिलिव्हरेबल ट्रीटेड ॲज अनडिलिव्हरेबल म्हणजे अनडिलिव्हरेबल समजले जातात आणि ते योग्य पद्धतीने काय केलं जाते, डिस्पोज केले जाते. डिस्पोज वगैरे केलं, सगळं झालं. पोस्टमॅन रोशन बसला, मी काही जाणारच नाही मला द्यायला. त्यानंतर अनडिलिव्हरेबल समजले जाते आणि त्याच्यानंतर पोस्ट मास्टर काय करते की कार्यकर्त्याचा आपलं पोस्ट बॉक्स विड्रॉल करून घेऊन टाकते. पोस्ट बॉक्स विड्रॉ परत येऊच नको तू पोस्ट बॉक्सला मागायला. विड्रॉ करण्याच्या आधी डायरेक्ट पोस्ट मास्टर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर काय काय कंपन्या किंवा काय काय जे ऑफिस असतील किंवा काय काय जे हे असतील पर्सन असतील किंवा व्यक्ती असतील ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मेल येतात नाही का, मोठ्या प्रमाणामध्ये पत्र येतात, त्यांचं कसं असतंय की जर समजा ना, एक मिनिट हे पुसतो. जर समजा आहे का लार्ज क्वांटिटी मध्ये जर पत्र आले नाही का, लार्ज क्वांटिटी मेल्स मोठ्या प्रमाणात पत्र आल्या तर काय, जर समजा आहे ना पोस्ट बॉक्सची कॅपॅसिटी बाबा 250 पत्रांची, समजा पोस्ट बॉक्सच्या नावाने त्या पोस्ट बॉक्स नंबरच्या नावाने आहे ना किती 600 पत्र आहेत तिथं. मग काय करायला लागतंय की त्या भाडेकरूला 2 पोस्ट बॉक्स खरेदी म्हणजे 2 पोस्ट बॉक्स खरेदी करावे लागतात, म्हणजे भाडे तत्वाने घ्यावे लागतात. आता 2 घेतले समजा आणि दोघांना वेगवेगळा नंबर देतात का? तसं होत नाही. दोघा पोस्ट बॉक्सला हे सेम नंबर दिले जाते का, आणि आता दोघांचे सेम नंबर दिले एका भाड्यामध्ये होणार का? एक आता एक समजा ह्याचा आपण 50 रुपये 3 महिन्याचं भाडं दिले समजा एका पोस्ट बॉक्सचा, हा त्याच्यावर फ्री भेटतो का? तसं नसतंय. ह्याचे सुद्धा 50 रुपये द्यावे लागतात. दोन्ही पोस्ट बॉक्सचे हे भाडं जमा करावं लागतं, त्यानंतरच ते दोन्ही पोस्ट बॉक्स वापरले जातील. कुठं? ज्यावेळेस लार्ज क्वांटिटीमध्ये काही काही ठिकाणी मेल्स येतात, काही काही कंपन्यांना मोठ्या मोठ्या प्रमाणात मेल्स येतात, त्यांच्या ठिकाणी त्यांचे 2-2-3-3 पोस्ट बॉक्स हे भाडे तत्वावर पोस्ट कडून त्यांनी घेतलेले असतात. ठीक आहे. पोस्ट बॉक्स म्हणजे आपण एवढी सगळी माहिती बघितली. आज जे एवढं सांगितलंय त्याच्या बाहेरचा एक सुद्धा प्रश्न येणार नाही याची 100% खात्री देतो. कारण की ना तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर बघा, त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये येत ना आपण जे आज जे सांगितलंय, समजा तुमचं भाडं किती आहे, ऑथॉरिटी कोणाकडे, कोण विड्रॉल करू शकतो पोस्ट बॉक्स, ह्याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट बॅग याबद्दल आपण माहिती पाहूया आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. धन्यवाद.